म्हणजे तो दलित नाहीच मुळी. त्याच्यावर कंप्लीट मध्यमवर्गीयाचे संस्कार झालेले आहेत. नुसत्या भौतिकदृष्ट्याच नाही तर संवेदनानेही तो मध्यमवर्गीय झालेला आहे. त्याची सगळी अख्खी मानसिकताच मध्यमवर्गीय झाली बघा. तो कसला आलाय दलित? मग तसा तर तूही दलित नाहीयेस. नाही ताई, तुम्ही असं म्हणू शकत नाही बरं का. हाच तर फरक आहे नागेश आणि माझ्यामध्ये. मी त्यांच्यातलं आहे. माझं वागणं बोलणं दिसणं जरी मध्यमवर्गीयांसारखं असलं ना तरी संस्कार माझे अजूनही दलितच आहेत. मी त्यांच्यामध्ये मिसळू शकतो, समरस होऊ शकतो. नागेशचं तसं नाही आहे. तो कंप्लीट मध्यमवर्गीय झालाय. तो आमच्यात मिसळूही शकत नाही. इतकंच काय, तो आम्हाला इतकं तुच्छहीन लेखतो. मला शंका आहे ना, तो त्याला स्वतःच्या दलितपणाची पण लाज वाटते ताई. पण मग नागेशचं स्थान आहे तरी कुठे? तो मध्यमवर्गीयांमध्ये मिसळू शकत नाही हे मी पाहिलंय. कासावीस होतो तो. तुझं तसं नाहीये. तू तुझं दलितत्व विसरत नाहीस. त्यामुळे तुझ्यात एक वेगळा आत्मविश्वास आहे, मोकळेपण आहे. नागेश जर मध्यमवर्गीय आहे तर मग त्याच्यात मोकळेपणा का नाही? नागेश मध्यमवर्गीय याच्यावर एक गोष्ट आठवली ताई. आमच्याकडे ना या असल्या नागेश सारख्या लोकांसाठी खूप शिव्या आहेत. त्यातली एकच सांगतो, डीबी म्हणतो आम्ही त्यांना. दलित ब्राह्मण. शिकलेले दलित ब्राह्मण. असं हसू नकोस रे त्याला. तो ना धड इकडचा आहे ना धड तिकडचा, मध्येच अडकलेला आहे. तुम्ही खरं बोलताय ताई, खरं आहे तुमचं. तुम्ही मला काही समजा, पण या बाबतीत माझी स्वतःची अशी काही स्पष्ट मतं असू शकतात आणि आहेत ती. तुम्ही लाख म्हणाल की एखादा दलित तरुण शिकला, सवरला, नोकरी धंद्याला लागला का तो मध्यम वर्गाकडे झुकणार? तसं नाहीये. ते कंप्लीट खरं नाहीये, अर्ध सत्य. तू अर्धवट बोलू नकोस. दलित म्हणजे काय, मध्यमवर्गीय म्हणजे काय हे आपण कुठे स्पष्ट सांगतो? ती एक आर्थिक विकासाची अवस्था आहे ना. आर्थिक विकासाची अवस्था आहे, बरोबर आहे तुमचं. आपण ना शब्द चुकीचे वापरतो कारण आपल्याला स्पष्ट बोलायचंच नसतं. जाती धर्माची नावं घेऊन बोलायला काय हरकत आहे? बोलायला पाहिजे ना. महार किंवा बुद्ध मुलगा शिकला, व्यवस्थित सेटल झाला की तो तर्ककोटर व्हायला पाहिजे. आणि अशी बरीचशी मुलं असतात, मुली आहेत, मुलं आहेत, शास्त्रीय विषय घेऊन BSc MSc करणारी ब्राह्मण पोरं, तुमच्या वरच्या जातीतली पोरं परीक्षेच्या आधी जाऊन देवाला साकडं घालतील, गणपती सूत्र म्हणतील. पण आमची मुलं तसं करत नाही. हा, ती बुद्धिमान कमी असतील, अक्कल कमी असेल तर, पण ते स्वतःच्या मेहनतीवर भरोसा ठेवतात. आपल्या यशासाठी जाऊन तिसऱ्या देवाला साकडं घालत बसत नाही. पण एकंदर समाजाच्या विचारसरणीचा त्यांच्यावर परिणाम होतो आणि होतोच. त्यामुळे ते आक्रसून जातात, कडवट बनतात. पण एका वेगळ्या प्रकारे ते जाती व्यवस्थाच पोचतात ना. त्यांना हे कळतच नाही की आपला अख्खा मध्यम वर्गच विचित्र आहे. आपल्या ह्या मध्यम वर्गाचा मूलभूत पाया आर्थिक व्यवस्थेवर जरी असला तरी तो उच्च वर्गीय संस्कृतीच्या मिजाशीत अडकलेला आहे. हे त्यांना कळतच नाही. आपला नागेश तसाच आहे. पण तू हे बोलत का नाहीस कुठे? असे विचार सहसा कोणी मांडत नाही रे. मला गुंड समजतात ताई तुमचे लोक, आणि आमचे पण. हो, करतो ना मी गुंडगिरी, आणि जाणीवपूर्वक करतो. कारण मला या समाज व्यवस्थेशी टक्कर द्यायची. मला माहिती आहे ही व्यवस्था बदलण्याची ताकद माझ्यात नाही. खुद्द आमच्या बाबासाहेबांना नाही जमलं तर मी कोण आहे? नुसती आपली चर्चासत्र भरवून, आव्हानं करून आणि लेख लिहून नाही होणार काही. त्यासाठी मला गुंडगिरीच करावी लागणार. माझ्या पद्धतीने तर सगळी मोडतोड करायला लागणार. मला माहिती आहे की माझ्यामुळे काय खूप मोठ्या भिंती पडणार नाहीत, पण एखादा ढलपा तरी पडेल. अख्खी वीट नाही, अर्धी तरी कोसळेल ना. मी तुझं एक व्याख्यान ठेवते. दादरच्या मंडळात किंवा पुण्याच्या वसन व्याख्यानमालेत बोलशील? असाच बोल. बोले.
हो, पण असाच तुझं ते नेहमीचं आक्रस्ताळी बोलणं नको. तेच तर झोमतं ना ताई तुम्हा लोकांना. छे रे, तसंही बोललंच पाहिजे. झोमणारं बोलल्याशिवाय राग येत नाही लोकांना. पण काय आहे, सतत असं आक्रस्ताळेपणानं बोलत राहिलं ना की त्याचा फोर्स जातो, टिंगल होते, कोणी सिरियसली घेत नाही आणि मग त्याची ताकद जाते. बोलणाऱ्याला खूप शिव्या देऊन आपण मागच्या पिढीचा सूड उगवल्याचं समाधान मिळतं, पण तुमचा उद्देश सफल होत नाही. उलट तुमचे धक्का देणारे विचार तुम्ही शांतपणे साध्या सोप्या शब्दात जर लोकांपर्यंत पोचवलेत, आवाज न चढवता, तर लोक त्याच्यावर विचार करतात. कधी कधी स्वतःच्या नकळत त्याचा स्वीकारही करतात. आता कम्युनिस्टांचं बघणं काय झालंय. त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे लोक त्यांच्यापासून दूर पळतायत. भगवान, एक लक्षात ठेव, तुमचं तसं होता कामा नये. तुमच्या दलित कवींचं काय झालंय. सुरुवातीला दलित कवींचे झोमणारे आसूड घेऊन मराठी साहित्य खवळून उठलं, पेटून निघालं. लोकांनी ते स्वीकारले, पण तुमच्या कवींनी त्याच्या पुढे जायला नको. तुमच्यातले बहुतेक कवी या आक्रस्ताळेपणातच समाधान मानतात आणि स्वतःची ताकद हरवून बसतात. ऐक माझं भगवान, तुझी चळवळ ह्याच्या पुढे जायला हवी आहे. तुमच्या चळवळीचं असं होता कामा नये. तुमची आमच्या चळवळीवरची टीका मला समजू शकते, पण पटत नाही. म्हणजे असं की आमच्या चळवळीचा आक्रस्ताळेपणाचा टप्पा अजून संपलेला नाही असं मला वाटतं. अजूनही त्याची तितकीच गरज आहे आणि म्हणून मी गुंडगिरी करत राहणार. तुम्ही काही म्हणा, संपलो तरी 72. पण तुझ्या या वृत्तीमध्ये अनेक धोके दडलेत असं नाही तुला वाटत? असतील. हे बघ, विद्रोह फक्त गुंडगिरीतूनच व्यक्त होतो असं नाही रे. अरे, आंबेडकरांचा विद्रोह किती महान पातळीवरचा होता पण भगवान. शेवटी त्यांनाही आक्रस्ताळेपणा करावाच लागला की नाही? हो, पण तो किती वेगळ्या पातळीवरचा होता, नाही का? तुमच्या नेत्यांनी तो पुढे नेलाच नाही रे. ते लोक विकले गेले. तुम्हाला असं म्हणायचंय का ताई की मीही विकला जाईन? हरकत नाही. मगाशी म्हणालो ना मी, संपलो तरी 72. काही हरकत नाही, म्हणा तुम्ही. जाईन मी, विकला जाईन, पण विकता विकता माझ्या समाजाची किंमत वसूल करून जाईन. तू फार महत्वाकांक्षी आहेस रे. असू नये. नाही, माझी काहीच हरकत नाही आहे. मग हे बघ, आपल्या आकांक्षा बरोबर आहेत का चूक आहेत, किंवा त्या आपल्या स्वतःला किंवा आपल्या चळवळीला भ्रष्ट करत नाही आहेत ना, हे ठरवण्याचा अधिकार ज्याचा त्याचा आहे. मी बाहेरून काय सांगणार. चल, चहा थंड झाला असेल, चल दुसरा घेऊया. आपण आत्ता इथं किती सुरक्षित पिंजऱ्यात आहोत ना ताई, आणि तुम्हाला काही कळणारही नाही. या क्षणी माझ्या छातीत कसल्या कसल्या विचारांच्या राक्षसी लाटा उसळ्या घेत आहेत. ताई, तुमच्या नवऱ्याच्या पिढ्यापिढ्यांनी कष्ट करून किंवा आमच्यासारख्यांना पिळून काढून ही सुरक्षितता गमावलेली आहे. पण ताई, मी मनात आणलं आणि तुम्ही सांगताय त्या वाटेने गेलो तर एका दिवसात ही सुरक्षितता मिळवू शकेल. नागेशने नाही का मिळवली? माझ्यातही तेवढी ताकद आहे. कशाला, नागेशच्या 10 पटीनं मला ही सुरक्षितता कमवता येईल. पण मला अशी वैयक्तिक सुरक्षितता नकोय. मला हवेत माझ्या साऱ्या समाजानं सुरक्षितता मिळवण्याचे हक्क, माणूसपणाचे हक्क, आत्मविश्वासानं, सन्मानानं आणि मान ताट ठेवून भाकरी मिळवण्याचे हक्क. आणि त्याची तयारी करण्यासाठी मी वागतो तसंच वागलं पाहिजे. सगळ्यांची सुरक्षितता हिरावून घेतल्याशिवाय नाकारलेल्यांना ही सुरक्षितता मिळवता येणार नाही. आणि ताई, तुम्हालाही ही जाणीव असणारच की तुमची ही सुरक्षितता फुग्यासारखी आहे. बाहेरून एक टाचणी टोचली की ती फुटून जाईल, आणि ही टाचणी माझ्या हातात आहे. मी जर सगळे फुगे फोडत सुटलो तर तुमचाही फुगा एक दिवस फुटणारच. म्हणून तर तुम्ही मला ती टाचणी टाकून देण्याचा सल्ला देत नाही ना. तुम्ही ग्रेट आहात ताई, पण तुमच्या नकळत नैसर्गिकपणे हा विचार तुमच्या अंतर्मनात प्रभावी नसेल कशावरून? अखेर ताई, तुम्ही देखील मध्यमवर्गीय,
उच्च जातीय संस्कारांमध्ये थपथपलेल्याच आहात ना. आपले संस्कार सोडून तटस्थपणे विचार करणं माणसाला जड जातं. ताई, तुम्ही इथं स्वस्थ मऊ सोफ्यावर, तुमच्या पोटामध्ये तुमच्याच फ्रीजमधले चविष्ट पदार्थ, डोक्यावर गार पंखा, समोर हिरवागार लॉन, छान छान फुलझाडं, आजूबाजूला मोटार गाड्यांचा सुळसुळाट. आणि ह्या क्षणी, नेमक्या ह्या क्षणी आमच्या शिवडीला, वरळीला, धारावीला किंवा या देशातल्या लाखो खेड्यांमधल्या महारवाड्यांमधलं वातावरण काय असेल? तुमच्या डोक्यात हा विचार येणं शक्य नाही. ताई, शपथेवर सांगतो, जर फक्त 24 तास आमच्या वस्तीत राहिलात तर उद्ध्वस्त होऊन जाल. आणि आयुष्यात कधी तुम्ही मला सल्ला देण्यास धजावणार नाही. तुम्ही पांढऱ्या शुभ्र वेशातल्या गर्भरेशमी त्वचेच्या सुंदर ताई, आमच्या शिवडीतल्या एका झोपडीत ॲल्युमिनियमच्या थाळीत भात आणि मांसाचा रस्सा खाऊ शकाल. सकाळच्या प्रहरी पाण्याचं डबडं घेऊन रुळावरची मोकळी जागा शोधाल. आता आपण किती सुरक्षित पिंजऱ्यात आहोत ना ताई. इथे बसलास? घे चहा घे. अरे कोकिळा, हो कोकिळाच आहे. बघ बघ, किती दिवस वाट पाहते मी. भगवान, ऐकलीस? अरे बघ ना, कोकिळाच असणार. ये ना शोधू आपण. ये. अरे भगवान, बघ ना, कोकिळाच आहे. ऐकू येते तुला? ये आपण शोधूया कोकिळा. ये ना रे. मी निघतो ताई आता. अरे थांब ना, कोकिळा बघूया. ये. नाही, निघतो. जायचंय मला. जाशील रे, मी सोडीन तुला. मलाही जायचंय कामेरकरांकडे. निघतो मी. बरं आहे. असं अरे अरे या 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 नागेशराव या. काय म्हणता? फर्स्ट क्लास. किती दिवसापासून म्हणत होतो तुमच्याशी भेटावं भेटावं भेटावं. आपल्या वेळाच जुळत नव्हत्या, पण आज वेळ आहे ना तुम्हाला? हो, 6 पर्यंत मोकळाच आहे. छान, चला. नाही काय आहे, मला खरंच खूप दिवसापासून वाटत होतं. अहो म्हणजे आपण भेटलं पाहिजे नागेशराव.
विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. अरे पण तुम्ही येत नाही हो आमच्याकडे. अहो तुमच्याकडे गर्दी असते भाऊसाहेब, आणि तुम्ही निरोप पाठवला की मी तत्परतेने येतोच की. गर्दी नागेशराव, अहो लोक येतात, हा त्यांची कामं असतात आपल्याकडे. आपली लोक येतात, गावची लोक येतात, बाहेरची लोक येतात, आपल्या पार्टीतली विरोधी पार्टीतली सगळी लोक येतात, पक्षाचे कार्यकर्ते येतात, त्यांच्याशी बोलावं लागतं. पण असं आहे की ज्यांच्याबरोबर मोकळेपणाने बोलता येईल असं कोण असतं? हो तेही खरंच आहे. म्हणून म्हणतो आपण भेटलं पाहिजे. हे मंत्रीपद म्हणजे लय वाईट आहे हो. साला तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर आहे. आता तो भगवान, तो त्या दिवशी कसं बोलत होता पाहिलं ना तुम्ही? हो, भगवानचं ते वागणं मलाही काही फारसं आवडलं नाही. साला हे आपल्या लोकांना वाटतं हा मंत्री झाला आता ताबडतोब यांनी चाटाचाटा आपली कामं करायला पाहिजेत. जरा वेळ लागला ना की लोक शिव्या देतात, म्हणजे कामं केली की पाया पडतात. आणि ते लोक म्हणतात हा बुद्ध, हा त्यांचीच कामं करणार. आणि आपल्यातले काही लोक म्हणतात आता हा मंत्री झाला, आता हा बाटला. आणि ते लोक ते साला आपल्याला खालच्या प्रमाणेच वागवतात. कधी त्यांच्यातलं समजत नाही. म्हणजे मला हे समजत नाही की आता आई वाढत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. साला करावं काय आम्ही? आमच्या डिफिकल्टीज कोणी समजून घेत नाही. तुम्हाला खरं सांगू का भाऊसाहेब, तुमच्या एवढा नसेल पण माझाही थोडाफार तोच अनुभव आहे. मला नेहमी असं वाटतं की उगाच शिक्षण घेऊन आपण या लफड्यात पडलो. फारसं काही मिळवलं असं वाटत नाही. आपल्या लोकांपासून दूर गेलो असंच नेहमी वाटत राहतं. साला आपल्यातलीच लोक आपल्याशी असं का वागतात कळत नाही मला. आता भगवानचंच उदाहरण घ्या ना. नाही म्हणजे भगवानचं मी बोलतोय त्याचं कारण असं आहे की तो त्या दिवशी जे बोलला ना ते लई झोमलं मला. त्याच्यावरच्या केसेस काही फक्त पॉलिटिकल नाही आहेत. सीएमशी बोललो मी त्या दिवशी, ते म्हणले च्या मायला जे काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे, येऊ दे कोर्टात त्याला. आता हे जर मी त्याला सांगितलं असतं तर साला केवढा उखडला असता माझ्यावर. त्या दिवशी कसा गुरकावून बोलत होता माझ्याशी पाहिलं ना तुम्ही. बाकीच्या मंत्र्यांची कसा शेपूट घालून म्याव म्याव करत असतो. माझ्यावर काय दात आहे त्याचं कळत नाही मला. त्याचाच काय सगळ्यांचाच दात आहे साला माझ्यावर. लोकांना हे दिसतं, गाड्या घोड्या बंगले शिपाई दिसतात, त्यांना कळत नाही खुर्ची गेली की जाईल हे सगळं. समोर आले की पाया पडतात आणि मागे शिव्या देतात. मी म्हणे पैसे खातो. अरे आमचे वडील बाबासाहेबांबरोबर शेवटपर्यंत होते, त्यांनी आम्हाला हे नाही शिकवलं. आता भगवान कुठनं पैसे आणतो कोणी विचारतं? आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं, मोठं केलं. आता त्यांच्याकडे पूर्वीपासूनची जमीन होती, हा काय आमचा दोष झाला? पण नाही, लोकांना फक्त हे दिसतं म्हणे मी पैसे खातो. अरे एक उदाहरण दाखवा ना मला. नाही भाऊसाहेब, काय की सगळेच लोक तुमच्याबद्दल असं बोलत नाहीत हो. खूप लोक तुमचा आदर करतात, मी ओळखतो अशा लोकांना. आपल्यात ना नागेशराव दोन प्रकारची लोक आहेत. काही लोकांना असं वाटतं, म्हणजे जी भोळी बाबडी असतात ना लोक, त्यांना की ती लोक त्यांची पोरं बाळ माझ्या पायावर ठेवतात, माझ्या पाया पडतात. त्यांना वाटतं मी देव आहे, मला मंत्रीपद मिळालंय, मी मंत्री आहे, लोकांची कामं चाटाचाटा करू शकतो, बाबासाहेबांबरोबर राहिलो मी. त्यांना वाटतं मी जादूगार आहे, सगळं त्यांचं जीवनच बदलून टाकेन मी. आणि हे काही लोक भगवान सारखे, ते लोक मला बाडगा म्हणून शिव्या देतात आणि जाता येता लाथा घालत हिंडतात. मला सांगा या कात्रीत म्हणजे मी इतकं अडकून राहिलो ना की मला समजच ना आता काय करावं. कधी कधी वाटतं चायला हे सगळं सोडून द्यावं, वकिलीचा डगला घालावा आणि पैसे तरी मिळवावेत.